आता हापूस आंब्याचा सीझन आता सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये सगळीकडे तुम्ही बघाल तर देवगड हापूस नावाने बोर्ड लागतात. इतके वर्ष देवगडने स्वतःच्या वासावर आणि याच्या चवीवर आपलं मार्केट निर्माण केले, पण आज मार्केटमध्ये सुमारे 80% आंबा जो देवगडच्या नावाखाली विकला जातो तो ॲक्च्युअली देवगडचा नाही. पण मग कस्टमरला देवगडचा आंबा कोणता हे ओळखायचं कसं? इतके वर्ष आपण वास वगैरे सांगत होतो, पण ते काय शुअर शॉट वे नाही. म्हणून यावर्षीपासून देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने GI रजिस्टर्ड प्रोपरेटर असल्याकारणाने आपल्याला जे कायद्याने अधिकार मिळाले त्या अधिकाराचा वापर करून आपण प्रत्येक आंब्याला यावर्षीपासून UID हे टॅम्पर प्रूफ सील्स आहे ते कंपल्सरी केलेले आहेत. तर हा प्रत्येक आंब्याला असं युनिक कोड मिळतो. प्रत्येक कोड 2 तुकड्यात आहे, एक तुकडा वर आहे, एक तुकडा याच्या खाली आहे. आणि व्हेरिफिकेशन हे सिम्पल आहे, व्हॉट्सॲप नंबरला बसवलेलं आहे. त्या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही हाय पाठवलं की आपली सिस्टीम आपल्याला म्हणते की प्लीज एंटर 2 हिडन डिजिट्स टिअर द ब्लॅक पार्ट. आता हा ब्लॅक पार्ट आपण काढायला गेलात तर हे स्टिकर ऑटोमॅटिक 2 तुकड्यामध्ये तुटतं. म्हणजे एक कोड जो याच्या खाली आहे हा कोड काढायला गेला की हे स्टिकर ऑटोमॅटिक कट होतं. दुसरा कोड याच्या खाली आणि हा कोड दुसरा नंबर ह्याला गेला की सिस्टीम बॅकएंडमध्ये आपली व्हेरीफाय करते आणि हा कोड कुठल्या शेतकऱ्याला इश्यू केला आहे, त्याचं नाव काय, त्याचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट, GI नंबर काय, कोणत्या गावचा आहे, ती यंत्रणा आपल्याला सांगते. आता हे सगळे स्टिकर्स देवगडच्या जेन्युइन शेतकऱ्यांना त्यांची झाडं जितकी आहे ना, झाडाची प्रोडक्शन कपॅसिटी जितकी आहे तितक्या प्रमाणात शेतकऱ्यांना ते इश्यू झालेले. आपण हे स्टिकर लावले ते साधारण किती स्टिकर आपण लावलेले आहे? आत्ता आपण 1 कोटी स्टिकर रेडी करून देवगडला दिलेले आहेत आणि साधारण 50 लाख शेतकरी ऑलरेडी 50 लाख स्टिकर शेतकरी ऑलरेडी घेऊन गेले. अजून देवगडचं हार्वेस्टिंग सुरू व्हायचं आहे, कारण एक तर हीटवेव्हमुळे एवढी काय हार्वेस्टिंग तोडणी आता नाही आहे. नेमका उद्देश काय आहे पण स्टिकर लावण्याचा? उद्देश हा आहे की आजकाल मार्केटमध्ये देवगडच्या नावाखाली कोणताही आंबा विकला जातो. प्रायमरीली कर्नाटकातनं जो आंबा येतो तो देवगड म्हणून विकतात. त्यामुळे काय होतं आहे, एक तर इतर आंबा जो आहे तो काय देवगडच्या क्वालिटीचा नाही ना, त्याला चव आहे ना त्याला वास आहे. पण ज्यांनी देवगडचं नाव ऐकलं ते म्हणते तो आंबा खातात, म्हणते यार देवगड काय क्वालिटी नाही. त्यामुळे ब्रँड व्हॅल्यू देवगडची कमी होत चालली. आता 308 शेतकऱ्यांना स्टिकर गेलेले आहेत. साधारण 700 शेतकरी देवगडमध्ये आहेत, त्यात येतील. पण त्या व्यतिरिक्त पण काही शेतकरी असतील ना ज्यांच्याकडे खरंच ओरिजिनल देवगडचा आहे आंबा, पण ते हे नाही करू शकत विदाऊट स्टिकर, तर ते यावर्षी आपण काय देवगडच्या जो शेतकरी नाही आहे त्याच्या मागे तर काय आपण आत्ता जात नाही. पण मार्केटमध्ये जो कोणी विक्रेता आहे त्या विक्रेत्यांनी इन्शुअर करायचं की त्याच्याकडे जो देवगड हापूस म्हणून जो तो विकतोय तो ॲक्च्युअल देवगडचा आणि कोड असलेलाच पाहिजे, अन्यथा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणार. मार्केटमध्ये आले तर कसा ओळखला जातो देवगडचा? आत्ताला ओळखणं अवघड आहे. म्हणजे वास आणि चव याच्यावरनं कळतं, पण प्रत्येकाला वास मला जो वास येतो तुम्हालाच येईल ह्यांनाच येईल असं नाही. त्यामुळे शुअर शॉट पॅरामीटर नाही. म्हणून हा कोड जर असेल तरच तो देवगड हापूस आहे असं यावर्षीपासून आपण सांगू शकतो.